नराधम गाडेचं राजकीय कनेक्शन. आरोपीच्या डीपीला बड्या नेत्याचा फोटो. फरार आरोपीला राजाश्रय कुणाचा? स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडे फरार आहे. पोलिसांची 13 पथकं त्याचा शोध घेत आहेत आणि आता या नराधमाचं राजकीय कनेक्शन समोर आलंय. या नराधमाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटकेंसोबतचे फोटो समोर आलेत. तर याच नराधमानं कुणासाठी उज्जैन यात्रा आयोजित केली होती याचा शोध घेण्याची मागणी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवारांनी विद्यमान आमदार माऊली कटकेंकडे अप्रत्यक्षरित्या बोट दाखवलंय. तर दुसरीकडे शिरूरमध्ये अशोक पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर आरोपीचा फोटो असल्याचं समोर आलंय. शोधून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई म्हणजे फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे. आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात. त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही. तर राजकीय पक्षांचा कार्यकर्ता असलेला दत्ता गाडे हा नराधम सराईत गुन्हेगार असल्याचंही समोर आलंय. दत्ता गाडेवर शिक्रापूरमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत. शिरूर, अहिल्यानगर, सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात 6 गुन्हे आहेत. गाडेवर चेन स्नॅचिंग आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अत्याचाराची घटना समोर येऊन 36 तास उलटून गेले, मात्र अजूनही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं नाही. मात्र आरोपीचे आजी आणि माजी आमदारासोबतचे फोटो समोर आल्यामुळं आरोपीला नेमका कुणाचा राजाश्रय असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.